नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात पोटली शेप समोसा. हा समोसा खायला इतका स्वादिष्ट लागतो ना, अगदी मस्त असा 10 ते 15 मिनिटांमध्ये वरून एकदम कुरकुरीत आणि मधून अगदी मस्त असं हे बटाट्याचं सारण भरलेला समोसा. शेप जरी वेगळा असला ना तरी खायला इतका मस्त लागतो ना. सोबतच यासोबतची जी चटणी आहे ना ती सुद्धा मी घरीच बनवली आहे. रेसिपी तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. हा समोसा तुम्ही स्नॅक्सच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकतात. इतका मस्त आपला हा समोसा तयार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पोटली समोसा बनवण्यासाठी जे आपलं वरचं आवरण असतं ना ते अगोदर तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. मैदा जो आहे तो चाळणीने आपण चाळून घेणार आहोत. तर मैदा मी ऑलरेडी चाळून घेतला होता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. सोबतच 1 चमचा ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा आणि समोस्याचं जे वरचं आवरण आहे ना अगदी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये कडकडीत तेलाचं 2 चमचे मोहन टाकून घ्यायचं आहे. आता बघा तेल जे आहे ते खूप जास्त गरम होतं, त्यामुळे यामध्ये हात न घालता सुरुवातीला थोडंसं आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि हलकंसं थंड झालं की हाताच्या साहाय्याने हे जे तेल आहे ना ते पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. जोपर्यंत पिठाला छान असं रवाळ टेक्स्चर येत नाही ना तोपर्यंत हे पीठ चोळून घ्यायचं. यामुळे काय होतं, जे समोस्याचं वरचं आवरण असतं ना अगदी खुसखुशीत तयार होतं. तर इथे बघा जे पीठ आहे ना ते मी हाताने चांगलं चोळून घेते आणि पिठाची छान अशी मूठ वळली गेली म्हणजेच आपलं जे तेलाचं मोहन आहे ना ते पिठाला चांगलं बसलं गेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. पीठ मळण्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. एकाच वेळी आपल्याला जास्तसुद्धा पाणी टाकायचं नाही. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी कणिक मळतो ना त्याच प्रकारे हे सुद्धा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे बघा पीठ मी मळून घेतलंय आणि 1 वाटी पीठ मळण्यासाठी मला अर्धी वाटी पाणी वापरावं लागलं. पीठ छान असं मी मळून घेतलं. परत एकदा हाताने थोडंसं याला मऊ करून घेते आणि बघा आता पीठ मळून घेतलंय. तर यावर एखादं कापड किंवा एखादं प्लेट झाकून ठेवूयात आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवूयात. आता समोस्यामध्ये जे स्टफिंग तयार करायचे ना ते तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 3 ते 4 बटाटे शिजवून घेतले होते आणि नंतर त्यावरची साल काढून घेतली. आता बटाटा आपण मॅशरने किंवा हाताने चांगला कुस्करून घेऊयात. इथे बघा बटाटा चांगला मी हाताने असा कुस्करून घेतला आहे. तुम्ही हवं तर खिसणीने किंवा मॅशरने सुद्धा मॅश करू शकता. आता हे सारण आपण बाजूला ठेवूयात आणि इथे भाजी बनवून घेऊयात. भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं. सोबतच पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि आता यामध्ये आपण जे बटाटे कुस्करून घेतले होते ना ते बटाटे टाकून घेऊयात. बटाटे यामध्ये टाकले की सोबतच काही गरम मसाला हे टाकून घेऊयात. इथे मी 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला. सोबतच 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकले. आता तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून सुद्धा टाकू शकता. 1 चमचा भाजलेले जिऱ्यांची पूड टाकून घ्यायची. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे मिश्रण आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. आता बघा इथे मी अगदी साधी बटाट्याची भाजी बनवत आहे. जर तुम्हाला अजून यामध्ये ओले वाटाणे असतील ते टाकायचे असतील तर ते सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता किंवा पनीर असेल, थोडेसे ड्रायफ्रूट्स असतील, आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता. थोडेसे काजू कट करून, थोडेसे मनुके कट करून टाकू शकता किंवा नुसतं असंच जरी राहू दिलं तरी काही हरकत नाही. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
बऱ्याच वेळेस काय होतं, बटाटा जर जास्त ओव्हरकुक झाला तर भाजी जी आहे ना ती थोडीशी पातळ होते. यावेळेस भाजी खूप पातळ झाली तर तुम्ही यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून ही भाजी थोडीशी घट्ट करू शकता. इथे बघा भाजी आपली मस्त अशी तयार झाली. कढईतील भाजी मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतली आणि आता ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. इकडे आपण भाजी बनवत आहे तोपर्यंत पीठसुद्धा रेस्ट झालंय. आता परत एकदा पीठ हाताने थोडंसं मऊ करून घेते. यामुळे ना समोस्याचं जे वरचं आवरण आहे अगदी खुसखुशीत तयार होतं. पीठ मी मळून घेतलंय. आता आपण छोटे छोटे याचे समोसे बनवून घेऊयात. तर अगदी लिंबाच्या आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आता हा गोल करून आपण याची पुरी लाटून घेणार आहोत. आता बाकीच्या पिठाचे सुद्धा आपण असेच गोळे करून घेऊयात आणि आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुरी लाटण्यासाठी इथे मी पोळीपाट घेतलाय आणि आता पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटत असताना ना ती मधोमध लाटायची नाही, तर कडेने आपल्याला ही पुरी लाटायची आहे. जास्त पातळ नाही किंवा अगदी जाड सुद्धा ठेवायची नाही. मध्यम अशी ही पुरी लाटून घ्यायची आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी आपण मध्यम ही पुरी लाटून घेतली. आता यामध्ये जे आपण बटाट्याचं स्टफिंग तयार केलं होतं ना ते सुद्धा आता थंड झाले. तर यामध्ये छोटासा गोळा करून घेतला आणि यावर ठेवून घेतला. आता आपण याची पोटली तयार करून घेऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एकावर एक अशा घड्या पाडून घ्यायच्यात आणि याची पोटली तयार करून घ्यायची आहे. हा समोसा ना दिसायला थोडासा वेगळा दिसतो, म्हणूनच लहान मुलांना ना अगदी पटकन सुद्धा आवडेल आणि खायला सुद्धा अगदी मस्त असा लागतो. आता जे बटाट्याचं आपलं स्टफिंग आहे ना ते थोडंसं मध्ये हाताने दाबून घ्यायचं आणि आपल्याला अगदी मस्त अशी ही पोटली तयार करायची आहे. थोडंसं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपलं बटाट्याचं स्टफिंग आहे ना ते बाहेर येणार नाही किंवा तेलात सुटणार नाही. आणि इथे बघा असं कडेने थोडंसं दाबून घ्यायचं. अगदी मस्त असा आपला हा पोटली समोसा तयार आहे. आता बाकीचे जे पीठ राहिले ना त्याचे सुद्धा आपण अशाच प्रकारे हे पोटली समोसे बनवून घेऊयात. इथे बघा साधारण मी एक 8 ते 9 हे पोटली समोसे बनवून घेतलेत. शेप बघा किती मस्त असा आलाय. अगदी सेम पोटलीच दिसत आहे. आता लगेच तळून घेऊयात. तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले. आता समोसे तळत असताना अगदी कडकडीत तेल गरम करायचं नाही. अगदी मध्यम आचेवरच हे समोसे आपल्याला तळून घ्यायचेत. मध्यम असं तेल तापवून घेतलं आणि एक एक करून कढईमध्ये जेवढे समोसे बसतील तेवढे समोसे तेलामध्ये सोडून घ्यायचेत. बघा अगदी मध्यम असं हे तेल तापलंय आपलं. तर अगदी लगेच याला उलटपुलट करण्याची घाई करायची नाही. थोडेसे सेट झाले की मग याला थोडंसं ढवळून घ्यायचं आणि मध्यम आचेवर हे समोसे आपल्याला थोडासा याचा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत. तर हे समोसे तळण्यासाठी ना कमी कमी एक 7 ते 8 मिनटं आपल्याला लागतात. जर तुम्ही हाय फ्लेमवर समोसे तळलात ना तर ते तसेच कच्चे राहतील. त्यामुळे अगदी मध्यम आचेवरच हे समोसे आपल्याला तळायचे आहेत. आणि बघा समोस्याला रंग छान आलाय. दोन्ही बाजूने उलटपुलट करत ना हे समोसे आपण तळून घेतले. रंगसुद्धा छान आलाय. आता समोसे आपण तेलामधून काढून घेऊयात. तर इथे मी झाऱ्यामध्ये हे समोसे सर्व काढून ते आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. आणि जे आपले बाकीचे राहिलेले समोसे आहेत ना ते सुद्धा आपण अशाच प्रकारे अगदी लो टू मीडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवर समोसे अजिबात तळायचे नाहीत. अगदी मध्यम आचेवर समोसे तळले तर अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. इथे बघा आपण एका प्लेटमध्ये सर्व केलेत. आता यासोबत ना आपण एक चटणीसुद्धा बनवणार आहेत. तर तीच सुद्धा चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे. यासोबत जी आपण चटणी बनवणार आहेत ना तर इथे मी आंबट गोड चटणी घेतली आहे. तर या अगोदरसुद्धा मी आंबट गोड चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. चटणी थोडीशी घेतली. आता यामध्ये थोडेसे मसाले वगैरे टाकून घेऊया, त्यामुळे अजून चटणी खूपच छान अशी होईल. यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा.
तुम्ही हवं तर ना आपलं जे टोमॅटो केचप असतं किंवा आंबट गोड चटणी असते त्याबरोबर सुद्धा हे समोसे खाऊ शकता. सोबतच थोडा बटाटा जो आहे तो उकडलेला बटाटा मी हातावरती थोडासा मॅश केला आणि टाकून घेतलं. बारीक चिरलेली कोथिंबीर, सोबतच थोडेसे डाळिंबाचे बी टाकून घेतले. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतला किंवा याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता. 1 चमचा धने पावडर आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा आपण इथे साखर टाकून घेतली. साखरेऐवजी ना तुम्ही इथे गुळाचा खडासुद्धा टाकू शकता. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. वरून थोडीशी बारीक शेव टाकून घेऊयात. आणि हा बघा इथे आपली अगदी मस्त अशी ही आंबट गोड या पोटली समोस्याबरोबर चटणी तयार आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा पोटली समोसा तयार आहे. हा समोसा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. अगदी कमी वेळेमध्ये एकदम मस्त असं नवीन प्रकारचं हे स्नॅक तयार आहे. वरून इतकं क्रिस्पी झाले आणि मधलं जे स्टफिंग आहे ना ते सुद्धा इतकं मस्त झाले ना, हे आंबट गोड चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते असे सुद्धा खायला अप्रतिम लागतात. 4 वाजताच्या भुकेसाठी किंवा चहाबरोबर हा एक उत्तम स्नॅक आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस असे हे पोटली समोसे नक्की करून पहा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.